चुडावा गटातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भारत मोहनराव गंधाट, गणातून राणी रंगनाथ देसाई व प्रियंका प्रशांत गच्चे यांच्या प्रचारात चुडावा येथे जाहीर सभेचे आयोजन 4 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते। यावेळी माजी आमदार सीताराम गंधाट, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, बालाजी देसाई, व्यंकटराव देसाई, विश्वनाथ आप्पा सोळंके, ॲडव्होकेट जी एन डाकोरे, रमेशराव पौळ, दासराव देसाई, विजयराव खैरे, परशुराम डाकोरे, गोविंद महिंदळे, भामदास सूर्यवंशी, भगवान महाराज पौळ, राम महाराज बनसोडे, शहाजीराव देसाई, दाजीबा भोसले, बाळासाहेब डाकोरे, देवानंद वळसे, अंबादास भोर, रवींद्र वैद्य, भगवान इंगोले, राजू वळसे, नितीन लोखंडे, बाबुराव देसाई, पंढरनाथ देसाई, अंकुश देसाई आदींची उपस्थिती होती। यावेळी वरील मान्यवरांनी चुडावा गटातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने विजय करण्याचे आवाहन केले। चुडावा गटातील सर्व गावाच्या विकासासाठी भरत गंधाट, प्रियंका गच्चे व राणी देसाई हे असतील असा आशावाद व्यक्त केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विश्वनाथ आप्पा सोळंके यांनी मानले। यावेळी मोठ्या संख्येने मतदारांनी या सभेला आपली उपस्थिती दर्शवली होती। आमच्या दादाचं तुम्ही प्रेम केलं आज 7 वेळेस जिल्हा परिषदचं। दादावर तुम्ही प्रेम एकदा केलं नाही, 3दा विश्वापाला निवडून दिलं, 3दा दादाला दिलं, 1 वेळेस गुजरातला निवडून दिलं। माझं चुड्यावर प्रेम केलं, या बसलेल्या मंडळीनं चुड्यावर प्रेम केलं। 8व्यांदा सुद्धा मला वाटतंय तुम्ही दादावर आता सांगितलं, भुमरे साहेब गेले, तिला सांगत होतो चुडावची महत्वाची सीट झाला तुम्हाला सांगतो, या भरोशावर ह्या मतदार बसलेल्या भरोशावर सांगतो, त्या बेजवरल्या बसलेल्या व्यक्तीच्या ह्याच्यावर सांगतो, नक्कीच तुमचा विजय झाला, हे जनता निवडून देईल। पुन्हा लढिली, कधी धनुष्यबाणावर लढिली, कधी कपशीवर लढिली, तरी सुद्धा ही मायबाप माझ्या जनता सोबत आहे। म्हणून या ठिकाणी मी सर्वांसमोर नतमस्तक होतो आणि ऋणी आपलं आयुष्यभर ऋणी राहील त्याची गवाही देतो। आणि या मित्रहो, या निवडणुकीमध्ये या मधल्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये जो काही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, मग या ठिकाणी घरकुल मंजूर करायचा असेल, विहीर मंजूर करायचे असेल, शेतरस्ता मंजूर करायचा असेल, गायगोठा मंजूर करायचा असेल, शौचालय मंजूर करायचा असेल, मंजुरी घेताना पैसे, बिल काढताना पैसे, हे सगळं थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर खमक्या माणसं बसणं जरुरी आहे। त्या अधिकाऱ्याची हिंमत नाही झाली पाहिजे, तळतळ कापला पाहिजे पैसे घेताना। मी तुम्हाला या ठिकाणी मारुतीराच्या साक्षीने वचन देतो, कोणाचाही खिशाला कातर लागणार नाही असा अभिवचन देतो। या ठिकाणी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेची गरज आहे। भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष पूर्णा पंचायत समितीवर बसणार आहे, ती काळ्या दगडावरची रेघ आहे। इतर पक्षाकडे अध्यक्षपदासाठी उमेदवारच निवडून येणार नाही, म्हणून ही काळ्या दगडावरची रेघ। म्हणून मित्रांनो, मागच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, गेल्या 2 वर्षामध्ये देशात लोकसभेची निवडणूक झाली, राज्यात विधानसभेची निवडणूक झाली आणि काल परवा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। त्या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने एकतर्फी जिंकल्या आणि या आता सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद सुद्धा भारतीय जनता पार्टी या ही निवडणूक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं एकतर्फी जिंकेल। त्या चुडावा जिल्हा परिषद मध्ये भरत दादा गंधाट कमळाच्या चिन्हावर उभे आहेत। दुसरे देगाव पंचायत समिती गणामधून राणीताई देसाई, दुसऱ्या जे आहेत त्या गच्चेताई प्रियंका प्रशांत गच्चे। आता ही उमेदवार आपल्या भाजपा मार्फत ह्या मतदारसंघाचं आपलं जे ते भविष्य निवडणुकीमधलं आजमावत आहे। कुठल्याही विरोधी पक्षाच्या माणसाकडे कुठलीही क्षमता, कुठलीही कुवत काहीच नाही। उभं राहायचं का म्हणून राहायचं। या स्टेजवरून सगळ्याला सांगतो, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ते 3 सीट निवडून येणार, त्याला कोणीच रोखू शकत नाही। आता एक करावं लागेल, तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना की नवीन जनरेशनची जी काही मुलं आहेत, हे जे सर्कल आहे चोराच्या आणि लुचाट्याच्या हातात देण्यापेक्षा त्या जवान पोराच्या हातामध्ये ह्या सर्कलचा कारभार आहे। राजकारण फार सुंदर काम आहे, समाजसेवा
सगळ्या सेवा करता येतात तुम्हाला राजकारणाच्या माध्यमातून, आणि त्याच्यासाठी या नौजवान जी काही यंग जनरेशनली त्यांनी भाग घेतला पाहिजे. आज खरं मला यायचं होतं, पण मला जिंतूर सभा सगळ्या गावांना भेटी राहिलेल्या आहेत म्हणून येऊ शकले नाही. पण भरत भाऊ आणि आपले पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना आपण भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्या. पुढचे 5 वर्ष आपल्या गावाचा विकास करण्यासाठी, आपल्या शाळा दुरुस्ती करण्यासाठी, शाळा नवीन इमारती बांधण्यासाठी दर्जेदार शिक्षण आपल्या लेकरांना मिळावं. त्याचबरोबर मला पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून पशुधन विकासाचे कार्यक्रम होत असतात. पण यापूर्वी जेही लोक सभापती म्हणून आपण निवडून दिले, पंचायत समिती सदस्य म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून, त्यांनी एकानेही पशुधन विकासाचा कार्यक्रम तुमच्या गावामध्ये नाही, सर्कलमध्ये तेच केलेला नसणार. तरी सगळे प्रभावीपणे आपल्याला राबवायचे. आरोग्याच्या सुविधा चांगल्या करायच्या, दलित वस्तीच्या असतील, आपल्याला चांगले कामं, जे तुमचे सभागृहाच्या मागण्या असतील, सभा मंडपाच्या असतील, हे सगळं आपल्याला करायचंय. म्हणून आपले भरत भाऊ घनदाट, आपल्या प्रियंका आणि आपल्या देसाई साहेबांच्या सुनबाई, ते कमळाचे उमेदवार, या सगळ्यांना आपण भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा. पालकमंत्री म्हणून आपल्या ज्या पण अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण भरभरून निधी देऊ. माझा नातू या जिल्ह्यामध्ये उभा आहे. यापूर्वी मी आमदार इथं 2009ला झालो होतो. मी ह्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, पूर्ण्यामध्ये जे काम केलं आहे सर्व जनतेच्या मनामध्ये आहे. आज माझा नातू राखीव मतदारसंघामधून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे आणि लोकांचा इतका सहभाग मिळाला आहे की मला स्वतःला भारावून गेले. भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार आहोत आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम करते, देशामध्ये, महाराष्ट्रात. आणि त्यामुळं आज आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये लोकांची कामच करून दाखवणार. त्याप्रमाणे माझा नातू सुद्धा काम करणार.